आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाला सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट संकुल स्वच्छ संकुल यासाठी अहिल्यानगर केंद्रातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे। याबाबत अधिक माहिती अशी की नुकतीच हायजीन फर्स्ट या संस्थेची अन्न सुरक्षा जनजागृती आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा 2025 मोठ्या उत्साहात पार पडली। सदर स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या। आज सदर स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत आत्मा मालिकची अभिमानास्पद कामगिरी दिसून आली आहे। आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाण या गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले अन्नपूर्णा खानावळ या बालनाट्यासाठी अहिल्यानगर केंद्रातून गट क्रमांक 1 यामध्ये द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे। आत्मा मालिक मिलिटरी पॅटर्न स्कूल कोकमठाण या गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वच्छम राज्यम या बालनाट्यासाठी अहिल्यानगर केंद्रातून गट क्रमांक 2 मध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे। हा सन्मान आलेख इथेच थांबला नसून स्पर्धेच्या नियम व अटीनुसार हायजीन फर्स्टच्या अधिकाऱ्यांनी शैक्षणिक संकुलाची व स्वच्छतेची पाहणी केली, प्रसादालयाचं परीक्षण केलं होतं। स्वच्छ परिसर, स्वच्छ सर्वेक्षण आणि स्वच्छ गुरुकुल या नाट्य स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण या संकुलाला संपूर्ण अहिल्यानगर केंद्रातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। विजेत्या विद्यार्थ्यांचे, सर्व शिक्षकांचे आणि गुरुकुलाचे सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादासह खूप खूप अभिनंदन। सदर स्पर्धा शालेय व वसतिगृह व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक श्रीमान आत्मदर्शनजी बागडे सर यांच्या आयोजन, नियोजन आणि व्यवस्थापनाखाली पार पडली असून आत्मा मालिक सांस्कृतिक विभागाचं नाव यशोशिखरावर आहे। स्पर्धेसाठी अभिनय विभागाचे सर्व विद्यार्थी, बालकलाकार, आत्मा मालिक सांस्कृतिक विभागाचे सर्व कर्मचारी, गुरुबंधू तसेच श्रीमान नारद सर, गणेश महाराज जाधव, ओमकार गंभीरे, आकाश खडांगळे सर यांनी मेहनत घेतली आहे। नितीन शिंदे सर, सुनील खरात सर यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलं आहे। या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व बालकलाकारांचं खूप खूप अभिनंदन केलं असून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।